केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करणारा दिवाळी विथ पर्पज हा सामाजिक उपक्रम मागील 30 वर्षांपासून राबवण्यात येतो। या उपक्रमाअंतर्गत कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांचे आप्तसंबंधी यांच्या उपस्थितीत पुण्यातील दक्षिण मुख्यालयामधील कमांड हॉस्पिटलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी AFMC पुणेचे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल पंकज पी राव, निवृत्त लेफ्टनंट जनरल MA टुटकणे, मेजर जनरल B नांबियार, BMC सॉफ्टवेअर इंडियाचे एरिया व्हाईस प्रेसिडेंट आणि डायरेक्टर विकास छाबरा, निवृत्त कर्नल डॉक्टर NS न्यायपती, डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल पिंपरीच्या वत्सला स्वामी आणि तस्नीम शेख व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमात विविध कर्करोगग्रस्त रुग्णांनी आपल्यावर करण्यात आलेल्या उपचारांसंबंधी माहिती दिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या। केअर इंडिया मेडिकल सोसायटी दरवर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना प्रोत्साहन देत समाजात सकारात्मकता आणि संवेदनशीलतेचा संदेश पोहोचवते। दिवाळी विथ पर्पज हा स्नेह सोहळा नेहमीप्रमाणेच रुग्णांच्या चेहऱ्यावर आशेचा आणि आनंदाचा प्रकाश फुलवणारा ठरला। या प्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल पंकज पी राव म्हणाले, कॅन्सर रोगातून बरे झालेले रुग्ण हे आमच्यासाठी ब्रँड अँबॅसिडर आणि हिरो आहेत। ते आगामी काळात इतर रुग्णांना प्रेरणा देऊन धैर्य देत राहतील। केअर इंडिया मेडिकल सोसायटी समाजात एक महत्त्वपूर्ण काम करत असून त्यांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे। या ठिकाणी रुग्णांवर केवळ उपचारच केले जात नाहीत, तर सेवाभाव पद्धतीने मोफत काम देखील केले जात आहे। माझ्या निवृत्तीनंतर या सोसायटीसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक असेल। AFMC मध्ये कॅन्सर तपासणीबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत असेही त्यांनी नमूद केले। और भी मरीजों को प्रेरणा देंगे, उनका साहस बढ़ाएंगे, हिम्मत बढ़ाएंगे और धैर्य देंगे और बताएंगे कि ये जो बीमारी है, तो कोई भी कैंसर के बारे में सुनता है तो उसे एकदम शुरू में जैसे काफ़ी सारे पेशेंट ने बताया कि वो शॉक रहते हैं कि अभी क्या हो गया मेरे को, पर आप लोगों की बातें सुनकर ये बड़ा अच्छा लगा कि आप लोगों ने हिम्मत से उसे फाइट किया और उससे आप कामयाब भी हुए। और आप लोग अभी सोसाइटी में जाएंगे और आप ही ने ये वर्ड स्प्रेड करना है कि ये बीमारी जो है इसका हम लोग सीना तान के सामना कर सकते हैं, हो भी जाए। So my compliments and a big round of applause for our patients and their Secondly, I think as everyone has been hearing, Care India has been doing a human service, and I was posted here for a very long time, and I have attended couple of these Diwali with a purpose earlier also, and that time it used to be held in RSI, and I have attended. I was sitting in the audience and used to be in awe with whatever I used to see that time. And I'm so happy to see that Care India has grown from strength to strength, and now they've got a hospital with them, and they're doing so well for the society. I think I'm really proud of what they're doing. And each one of them, each one of the patients who came here and spoke, they all spoke about they're not just doing a duty, they're doing it out of love, out of concern for you all. So I think that is something which is really something which touched my heart, sir, and my compliments to you and your team and your donors and everybody else associated with Care India. निवृत्त लेफ्टनंट जनरल MA टुटकणे म्हणाले, कोणत्याही अडचणीमधील व्यक्तीला दिलासा देऊन हसवणे आयुष्यात महत्त्वाचे काम आहे। डॉक्टर न्यायपती यांनी जी टीम बनवली आहे ती पडद्यामागे राहून रुग्ण बरे होण्यासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे। अनेक डोनर यांच्यामुळे हे काम पुढे जात आहे, त्यामुळे प्रत्येकाने या कामी आपले योगदान द्यावे। कॅन्सर हा नियंत्रित राहू शकतो, याबाबत जागरूकता अधिक प्रमाणात निर्माण झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले। मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए। और मुझे आपसे यही रिक्वेस्ट करनी है कि किसी गमशुदा, किसी तकलीफ देह को अगर आप हंसा सके तो ये अपनी जिंदगी का एक बहुत बहुत महत्वपूर्ण और अच्छा काम होगा। आप लोगों ने विश्रांति और विश्रांति केयर इंडिया के बारे में काफ़ी सुन लिया है। वाकई कर्नल न्यायपति और इस संस्था, मैं तो ट्रस्टी बोर्ड का चेयरमैन हूँ, पर काम तो सारे कर्नल न्यायपति
और इसकी टीम करती है। और ये जो कर्नल न्यायपति की जो टीम है, जो उन्होंने जमा की है, जो बिहाइंड द स्टेज काम करने वाले हैं, जिनके कारण अस्पताल का वाकई नाम होता है, मैं उनसे रिक्वेस्ट करता हूं कि कर्नल न्यायपति की विश्रांति की टीम यहाँ आ जाए, ताकि जनता उन साइलेंट वर्कर्स को भी देखे। थैंक यू जनरल सेठ फॉर रिमाइंडिंग मी the way you got associated with Care India. I also got associated with Care India when I came here as Dean of AFMC. Great. It's a pleasure, occasion for the pleasure. So I must add to the pleasure by telling that one of our guests here, General Nambiar, has been recommended for, selected for promotion to the next rank. The results came only yesterday. So I am announcing that. Congratulations, General Nambiar, and all the best. Thank you all very much, and I hope you all contribute to spreading the awareness about the way cancer can be controlled. मेजर जनरल बी नांबियार यांनी सांगितले, डॉक्टर न्यायपती हे तन्मयतेने अनेक वर्षांपासून भवानी पेठ येथे विश्रांती रुग्णालयात कॅन्सर रुग्णांवर उपचार करत आहेत। त्या ठिकाणी भेट देऊन अधिक माहिती करून घेण्याची मला देखील उत्सुकता आहे। उपक्रमाबाबत संस्थेच्या संचालिका तस्नीम शेख यांनी सांगितले, केअर इंडिया मेडिकल सोसायटीची स्थापना 1993 साली झाली। 1995 पासून दरवर्षी दिवाळीनिमित्त दिवाळी विथ पर्पज हा सामाजिक उपक्रम राबवला जात आहे। केअर इंडिया मेडिकल सोसायटीतर्फे सुरुवातीच्या काळात जे कॅन्सर रुग्ण शेवटच्या टप्प्यात आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांचा त्रास कमी व्हावा असे उपचार त्यांच्यावर केले जात। कालानुरूप गरजेनुसार रुग्णांच्या मागणीप्रमाणे केमोथेरपी विश्रांती रुग्णालयात सुरू करण्यात आली। रेडिएशन आणि अन्य उपचारांसाठी रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठवण्यात येते, मात्र त्याचा संपूर्ण खर्च केअर इंडिया मेडिकल सोसायटी उचलते असेही त्यांनी नमूद केले। नमस्कार, मी तस्नीम शेख, प्रोजेक्ट डायरेक्टर ॲट विश्रांती हॉस्पिटल। विश्रांती हॉस्पिटल हे केअर इंडिया मेडिकल सोसायटी या NGOद्वारे चालवलं जातं। इथे बायकांना खास करून कॅन्सरची पूर्णपणे फ्री ट्रीटमेंट दिली जाते। पुरुषांना सुद्धा इथे आम्ही व्यवस्थित गाईड करतो की त्यांची ट्रीटमेंट कशा प्रकारे फ्रीमध्ये करण्यात येऊ शकते। आजचा हा आमचा प्रोग्राम ॲन्युअली आम्ही साजरा करतो दिवाळीनंतर, दिवाळी विथ अ पर्पज म्हणून। ह्याचा अर्थ असा आहे की हा पर्पज ह्याच्यामध्ये आहे की आमचे पेशंट इथे येऊन फीडबॅक देतात की त्यांची कशा प्रकारे इथे ट्रीटमेंट करण्यात आली। त्यांना इथे फक्त औषधं किंवा बाकी ट्रीटमेंट नाही, तर कशा प्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली हे फार महत्त्वाचं आहे। आणि ते सगळ्यांनी ऐकलंच असेल की कशा प्रकारे त्यांना इथे सगळं काही त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे। ह्याचा दुसराही उद्देश असा असतो की हे आमचं कार्य आणखी जास्तीत जास्त गरीब लोकांच्या पर्यंत पोहोचावं आणि जे कोणी कॅन्सरचे गरीब रुग्ण असतील त्यांना ही मोफत जी आमची पूर्णपणे इथे ट्रीटमेंट आहे त्याचा त्यांना लाभ मिळावा, ह्याच्यासाठी आम्ही हा प्रोग्राम आयोजित करतो। याद्वारे आम्ही आमच्या डोनर्सना पण सांगू शकतो की इच्छितो आणि समाजाला पण सांगू इच्छितो की तुमच्याकडून तुम्ही आम्हाला काही थोडीफार जर मदत केली तर ती मदत कुठे ना कुठे चांगल्या कार्यासाठीच जाणार आहे। आणि आमचं निवेदन आहे सगळ्यांसाठी की तुम्ही तुमच्याकडे असणारा कुठलाही कर्करोगाचा रुग्ण आमच्याकडे आणू शकता। त्याच्या ट्रीटमेंटचं किंवा जेव्हा ट्रीटमेंट करण्याच्या पलीकडे आजार गेलेला असतो तेव्हा जी केअर लागते त्याला म्हणतात पेन मॅनेजमेंट पॅलिएटिव्ह केअर, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात अग्रेसर आहोत। आम्ही नक्की त्यांची हेल्प करतो। पूर्णपणे मोफत असतात आमचे सगळे उपचार, होम विजिट असतात, डॉक्टर्स घरी जाऊन त्यांना भेट देतात, घरी जाऊन त्यांची केअर घेतात। तर हा आमचा सगळा जो कार्य आहे ते आमचं कार्य जास्तीत जास्त लोकांच्याकडे पोहोचावं, जास्तीत जास्त पेशंट्सना त्याचा लाभ मिळावा, प्लस जास्तीत जास्त लोकांना हे माहीत पडलं तर त्यांच्याकडून काही आम्हाला मदतही व्हावी, ह्याच्यासाठी हा दिवाळी विथ पर्पज हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवतो। तुम्ही सगळे आलात त्याच्यासाठी धन्यवाद। जर संपर्क करायचा असेल कोणाला तर तुम्हाला कसं संपर्क करावा?
त्याच्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊ शकता, तुम्ही व्हॉट्सॲपवर, यूट्यूबवर सर्च करू शकता, किंवा तुम्हाला आता माझा नंबर मी शेअर करू शकते 8805323973. तुम्ही या नंबरवर कधीही फोन करा, तुम्हाला लगेच तत्परतेने रिप्लाय मिळेल किंवा तुम्हाला काय करायचे पुढे ह्याचं गायडन्स मिळेल. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.